अगोदर प्रॉब्लेमची मार्किंग करून घ्या. ट्रायल बॅलन्स बघा. Following is the trial balance of Bharat Bank Limited as on 31st March 2017. ट्रायल बॅलन्सचे डेबिट आणि क्रेडिट अशा दोन साइड नाही दिल्या, 3 कॉलमचा ट्रायल बॅलन्स आहे, त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट आयटम एकत्र आहेत. फर्स्ट आयटम आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल कॅपिटल आपण 1 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो कॅपिटलच्या, आणि ऑथराइज कॅपिटल नाहीये, त्यामुळे 1 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड 6 नंबरची मार्किंग करा, शेड्यूल नंबर 6. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 8 नंबरच्या शेड्यूलला आपण दाखवतो, 8 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर गोल्ड. गोल्ड पण आपली इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे 8 नंबरच्या शेड्यूलची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट ॲक्रूड. इंटरेस्ट ॲक्रूड जर ऍडजस्टमेंट मध्ये आलं तर त्याचे 2 इफेक्ट होतात. एक ॲक्रूड आहे, येणं आहे म्हणून 13 नंबरला इंटरेस्ट अर्नला, आणि सेकंड इफेक्ट 11 नंबरच्या शेड्यूलला येतो अदर ॲसेटला. पण हे ट्रायल बॅलन्स मध्ये आलेलं आहे आणि डेबिट साईडला आलेलं आहे. डेबिट साईडचे आयटम आपण पोस्टिंग करताना 6 ते 11 शेड्यूल मध्ये पोस्टिंग करतो आणि 15 आणि 16 नंबर मध्ये, त्यामुळे याचा एकच इफेक्ट येईल 11 नंबरच्या शेड्यूलला अदर ॲसेटला 11 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डिपॉझिट्स आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये 3 डिपॉझिट्स येतात, करंट डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि फिक्स्ड डिपॉझिट. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक आलेला आहे सिक्युरिटी डिपॉझिट, आणि ते क्रेडिट साइडला आहे, त्यामुळे 4ही डिपॉझिट्सला 3 नंबरची मार्किंग करा डिपॉझिट्सची. त्यानंतर शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियम म्हणजे शेअर्सवर जो आढावा घेतलेला असतो एक्स्ट्रा पैसे, ते शेअर प्रीमियमला दाखवतात. हा कंपनीचा स्वतःचा रिझर्व असतो, त्यामुळे तो आपण 2 नंबरच्या शेड्यूलला दाखवणार, त्याला 2 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड पण आपण 2 नंबरच्या शेड्यूलला दाखवतो, 2 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सिल्वर बिलियन आपली इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त सिल्वर जर शब्द आला असता तर अदर ॲसेटला दाखवलं असतं. सिल्वर बिलियन आलेला आहे, त्यामुळे 8 नंबरची मार्किंग करा इन्व्हेस्टमेंटची. त्यानंतर बिल्डिंगवर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे बिल्डिंगला 10A फिक्स ॲसेटचं शेड्यूल 10 नंबरचं आहे, आणि ऍडजस्टमेंटसाठी A ची मार्किंग करा. त्यानंतर बॉरोइंग्स फ्रॉम बँक 4 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 7 नंबरच्या शेड्यूलची मार्किंग करा. त्यानंतर ऍडव्हान्सेसला 9 नंबरची मार्किंग करा. ह्या प्रॉब्लेम मध्ये लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट आलेला नाही, त्यामुळे आरडीची ऍडजस्टमेंट जी आहे ती आपल्याला ऍडव्हान्सेसवर करायची आहे, म्हणून 9A लिहा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे, तो आपण स्टेटमेंटला दाखवणार आहे, म्हणून SP ची मार्किंग करा. त्यानंतर बिल डिस्काउंटेड अँड परचेस 9 नंबरची मार्किंग करा. इंटरेस्ट 2 आहे, एक डेबिटला आहे आणि एक क्रेडिटला आहे. जे डेबिटचं आहे ते आपण 15 नंबरला दाखवणार आहे, आणि जे क्रेडिटचं आहे ते 13 नंबरला दाखवणार आहे. डिस्काउंट सेपरेट आहे, त्यामुळे रिबेटची ऍडजस्टमेंट आपण डिस्काउंटवर करणार आहोत, म्हणून इंटरेस्ट इनरला घेण्याची गरज नाही. 15 आणि 13 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर कमिशन अँड ब्रोकरेज क्रेडिट साईडला आलेला आहे, म्हणून इन्कम आहे, पण इंटरेस्ट सोडून असलेले इन्कम आपण अदर इन्कमला दाखवतो, म्हणून 14 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड, रिबेटची ऍडजस्टमेंट आपण डिस्काउंटवर करणार आहोत, त्यामुळे 13A ची मार्किंग करा. त्यानंतर ऑडिट फीज, सॅलरीज, पोस्टेज अँड टेलिग्राम हे आपले कॉमन खर्च आहेत. कॉमन खर्च जे बँक चालवण्यासाठी लागतात ते आपण 16 नंबरला दाखवतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला, 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सन्ड्री इन्कम, इन्कम आहे आपला, त्यामुळे 14 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डिपॉझिट्स विथ अदर बँक 7 नंबरच्या शेड्यूलला दाखवायचं, कारण 7 नंबरच्या शेड्यूलचं नावच आहे डिपॉझिट्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्यानंतर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला आलेला असल्याने 11 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड क्रेडिटला आलेला आहे, 5 नंबरची मार्किंग करा.
आणि MD's रेम्युनरेशन म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन हे आपण 16 नंबरला दाखवणार आहोत. 16 नंबरची मार्किंग करा. इथे चुकून 7 झालेला आहे, 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर ऍडजस्टमेंट आपल्या नेहमीच्याच आहेत. RDD आहे, इन्कम टॅक्स म्हणजेच प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे, रिबेटची आहे, डेप्रिसिएशन 5% आहे बिल्डिंगवर, आणि ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर आपण कंटिंजंट लायबिलिटीला दाखवणार आहोत. आता शेड्यूल वाईज आपण पोस्टिंगला सुरुवात करू. 1 नंबरच्या शेड्यूलला या. सर्वांनी कॅपिटलची पोस्टिंग करा. 1 नंबरच्या शेड्यूलला कॅपिटल ऑथराइज नाहीये, त्यामुळे डायरेक्ट इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल दाखवा. इक्विटी शेअर ऑफ 100 इच, अमाऊंट मध्ये 8 लाख, 8 लाख, टोटल 8 लाख, 8 लाख. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसला या. 1 नंबरला सर्वांनी इक्विटी शेअर कॅपिटल पोस्टिंग केलेलं असेल, 8 लाख रुपये, शेड्यूलची टोटल 8 लाख. रिझर्व्ह अँड सरप्लसला आपण ट्रायल बॅलन्स मधून 2 आयटम दाखवणार आहोत. एक आहे रिझर्व्ह फंड आणि दुसरा आहे शेअर प्रीमियम. रिझर्व्ह फंड 2,80,000 आणि शेअर प्रीमियम 1,80,000. 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल आपण सर्वात शेवटी करतो, कारण की त्याला आपल्याला थ्रेट रिझर्व्ह फंड जो 20% आपण ट्रान्सफर करणार आहोत तो, आणि प्रॉफिट अँड लॉसचा चालू वर्षाचा जो बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करणार आहोत तो, हे 2 आयटम दाखवायचे आहेत. त्यामुळे 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल करू नका. 3 नंबरच्या शेड्यूलकडे या. 3 नंबरच्या शेड्यूलला आपण सर्व डिपॉझिट्स दाखवणार आहोत. त्यामध्ये फिक्स डिपॉझिट आहे 46,100, सेव्हिंग डिपॉझिट आहे 14,840, करंट डिपॉझिट आहे 1,94,000 आणि सिक्युरिटी डिपॉझिट आहे 30,000. 4 डिपॉझिट्स आहेत. 4ही डिपॉझिट्स 3 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. फिक्स डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट आणि सिक्युरिटी डिपॉझिट. 4 डिपॉझिट 3 नंबरच्या शेड्यूलला दाखवा. त्यानंतर शेड्यूलची टोटल करा. टोटल आली 2,84,940. इथपर्यंत आले का सर्वजण? रेज हँड करा आले असतील तर. डिपॉझिट्स पर्यंत ओके. त्यानंतर 4 नंबरच्या शेड्यूलला आपण दाखवणार आहोत बॉरोइंग्स. बॉरोइंग्सला फक्त सिंगल आयटम आहे, बॉरोइंग फ्रॉम बँकचा. 4 नंबरच्या शेड्यूलकडे या. बॉरोइंग्स कडे, बॉरोइंग्स मध्ये एकच आयटम आहे, बॉरोइंग्स फ्रॉम बँक, अमाऊंट मध्ये 1,54,460. टोटल तेवढीच येईल, 1,54,460. त्यानंतर 5 नंबरच्या शेड्यूलकडे या. 5 नंबरच्या शेड्यूलला आपण प्रॉव्हिडंट फंड दाखवत आहोत 40,000. ट्रायल बॅलन्स मध्ये 5 नंबरच्या शेड्यूलला पोस्टिंग करण्यासाठी एकच आयटम आहे 40,000 रुपये, तो पोस्टिंग करा. त्यानंतर आपण डायरेक्ट 6 नंबरच्या शेड्यूलकडे येऊ, कॅश इन हँड कडे. कॅश इन हँड मध्ये पण एक आयटम आहे. 5 नंबरच्या शेड्यूलची आपण टोटल केलेली नाहीये, ही आपण नंतर करणार आहोत. कॅश इन हँड मध्ये कॅश इन हँड दाखवा 92,700. सिंगल आयटम असल्यामुळे लगेच त्याची टोटल करून घ्या 92,700. 6 नंबरच्या शेड्यूलला आपण कॅश इन हँड दाखवली 92,700. त्यानंतर पुढचं शेड्यूल आहे बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. याला आपण 2 आयटम दाखवणार आहोत. एक आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 52,000 आणि दुसरा आहे डिपॉझिट्स विथ अदर बँक 2,10,000. 7 नंबरच्या शेड्यूलला 2 आयटम दाखवा. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 52,000 आणि डिपॉझिट्स विथ अदर बँक 2,10,000. टोटल करा 7 नंबरच्या शेड्यूलची. टोटल आली 2,62,000. त्यानंतर 8 नंबरच्या शेड्यूलला इन्व्हेस्टमेंट दाखवायचे आहेत. इन्व्हेस्टमेंट मध्ये 3 इन्व्हेस्टमेंट्स आहेत. फर्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट 3,88,740, 3,88,740. त्यानंतर गोल्ड
5,41,520, 5,41,520. त्यानंतर सिल्वर ब्युलियन 4,000. इन्व्हेस्टमेंटच्या शेड्यूलला 3 आयटम आहेत, तिन्ही आयटमची टोटल करा. टोटल आली 9,34,260 रुपये. इन्व्हेस्टमेंटवर कोणतीही ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून आपण लगेच टोटल करून घेतली. त्यानंतरचं शेड्यूल आहे ऍडव्हान्सेसचं. आतापर्यंत आपण जेवढे प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्टवर आपण आरडीची ऍडजस्टमेंट करायचो, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट दिलेला नाहीये, त्यामुळे ऍडव्हान्सेसवर आपण आरडीची ऍडजस्टमेंट करतोय. ऍडव्हान्सेस 4 लाख पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या. त्यातून लेस आरडीडी 15,000 15,000 रुपये. आउटरला 3,85,000. ऍडव्हान्सेस मधून 15,000 रुपये आरडीडी लेस करा. आरडीडीचा सेकंड इफेक्ट देतो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे. इन्कम टॅक्सवर प्रोव्हिजन म्हणजेच टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे. तो आपण दोन्हींचा मिळून इफेक्ट देणार आहोत. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे या. प्रोव्हिजन शब्दाच्या समोर आरडीडी प्लस टॅक्स आपण लिहिलेला आहे. 15,000 रुपये आरडीडीचे आणि टॅक्सचे 40,000 अशा दोन्हींची बेरीज करून 55,000 रुपये दाखवा. आरडीडी प्लस टॅक्स प्रोव्हिजनच्या समोर 55,000. त्यानंतर परत 9 नंबरच्या शेड्यूलकडे या. बिल परचेस अँड डिस्काउंटेडचा इफेक्ट दाखवा 25,000. आता 9 नंबरच्या शेड्यूलची टोटल करा 4,10,000. त्यानंतर 10 नंबरचं शेड्यूल आहे फिक्स असेटचं. त्याला फक्त सिंगल आयटम आहे बिल्डिंगचा आणि बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. बिल्डिंग 1,40,000 रुपये आपण पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घेतली. त्यातून 5% डेप्रिसिएशन लेस केलं. 1,40,000वर 5% म्हणजे 7,000. आउटरला 1,33,000. सिंगल आयटम असल्यामुळे आपण शेड्यूलची टोटल करून घेतली 1,33,000. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जो आहे तो ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला म्हणजे 16 नंबरच्या शेड्यूलला आपण नंतर दाखवणार आहोत. त्यानंतर 11 नंबरचं शेड्यूल आहे अदर ॲसेटचं. अदर ॲसेटला इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे त्याचा इफेक्ट येतोय. ट्रायल बॅलन्स मध्ये आयटम होता 49,240 रुपये इंटरेस्ट अक्रूड. त्यानंतर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला आलेलं होतं, त्यामुळे ब्रांच ऍडजस्टमेंटचा इफेक्ट 40,000 रुपये. दोनच आयटम असल्यामुळे आणि कोणतीही ऍडजस्टमेंट नसल्यामुळे आपण शेड्यूलची टोटल करतोय. टोटल आली 89,240 रुपये. त्यानंतर 12 नंबरच्या शेड्यूलला ऍडजस्टमेंट जी आहे लास्टची ऍक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर त्याचा इफेक्ट येतोय. सिंगल इफेक्ट येणार आहे 1,50,000. टोटल 1,50,000. 12 नंबरचं शेड्यूल क्लोज करा. त्यानंतर 13 पासून आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे शेड्यूल्स चालू होत आहेत. इथपर्यंत सर्वजण आले. 1 ते 12 पर्यंत सर्वांचे शेड्यूल आलेले आहेत. आपण 5 नंबरची टोटल नाही केलेली अजून आणि 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल नाही केलेली. त्यानंतर 13 नंबरच्या शेड्यूलला इंटरेस्ट आणि डिस्काउंट 2 सेपरेट आयटम आहेत. त्यातील डिस्काउंटवर आपण रिबेट लेस करतोय. डिस्काउंट पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या 84,000. लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 10,000. लेस करून आउटरला दाखवा 74,000. रिबेटचा सेकंड इफेक्ट लगेच द्या 5 नंबरच्या शेड्यूलला. 5 नंबरच्या शेड्यूलला रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 10,000 रुपये. तसंच प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा पण इफेक्ट देऊन घेऊ कारण सिंगल इफेक्ट आपण ऑलरेडी दिलेला आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा इफेक्ट 40,000 रुपये. या शेड्यूलची लगेच टोटल करून घ्या. टोटल येते 90,000. रिबेटचा सेकंड इफेक्ट दिला आपण 5 नंबरच्या शेड्यूलला. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 10,000 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा पण सेकंड इफेक्ट दिला 40,000 रुपये. शेड्यूलची टोटल करून घेतली 5 नंबरच्या 90,000. त्यानंतर पुन्हा तुमच्या 13 नंबरच्या शेड्यूलकडे या. 13 नंबरच्या शेड्यूलला आपण आणखी एक आयटम दाखवणार आहोत इंटरेस्टचा.
इंटरेस्ट 1,44,000. त्यानंतर 13 नंबरच्या शेड्यूलची टोटल करा 2,18,000. त्यानंतर 14 नंबरच्या शेड्यूलला दोन आयटम आहेत, कमिशन अँड एक्सचेंज 50,600 आणि सन्ड्री इन्कम 9,000. टोटल आली 59,600. 14 नंबरच्या शेड्यूलला कमिशन अँड एक्सचेंज 50,600 आणि सन्ड्री इन्कम 9,000. टोटल आली 50,600, 49,600 सॉरी. त्यानंतर इंटरेस्ट एक्सपेंडेडचं शेड्यूल आहे, त्याला सिंगल आयटम पोस्टिंग होतंय. इंटरेस्ट पेडचा 15,900. टोटल दाखवा 15,900. त्यानंतर 16 नंबरचं लास्ट शेड्यूल आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला आपण राहिलेले सर्व खर्च दाखवणार आहोत. त्यामध्ये सॅलरीज 44,400, ऑडिट फीज 12,000, पोस्टेज अँड टेलिग्राम 500, MD's रेम्युनरेशन 24,000 आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट देतोय, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 7,000, 7,000. शेड्यूलची टोटल करा 87,900. सॅलरी 44,400, ऑडिट फीज 12,000, पोस्टेज अँड टेलिग्राम 500, MD's रेम्युनरेशन 24,000, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 7,000, 7,000. टोटल 87,900. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते क्लोज करतोय. त्यासाठी इंटरेस्ट अर्न समोर आपण 13 नंबर समोर इंटरेस्ट अर्नची टोटल दाखवणार आहोत 2,18,000. त्यानंतर अदर इन्कमची टोटल 59,600. दोन्हींची टोटल करून घेतली 2,77,600. त्यानंतर 15 नंबरची टोटल 15,900. त्यानंतर 16 नंबरची टोटल 87,900. RDD आणि टॅक्स आपण अगोदरच लिहिलेला होता 55,000. त्या तिन्हींची टोटल करते आपण 15, 16 आणि प्रोव्हिजनची टोटल ती येते 1,58,800. 1,58,800. आता टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेंडिचर लेस करा. 2,77,600 मधून 1,58,800 लेस करा आणि जे उत्तर येईल ते प्रॉफिट फॉर द इयर समोर लिहा. त्यापूर्वी आपण प्रॉफिट अँड लॉसचा जो मागचा बॅलन्स होता तो ब्रॉट डाऊन करून घेतलेला आहे 13,000 रुपये आणि वजाबाकी करून आलेलं उत्तर आहे 1,18,800. प्रॉफिट फॉर द इयर आला 1,18,800. आता दोन्ही प्रॉफिटची बेरीज करून घेऊ. 13,000 आणि 1,18,800 ची बेरीज 1,31,800. टोटल प्रॉफिट आलाय आपला 1,31,800. आता जो प्रॉफिट फॉर द इयर आहे त्यावर आपण 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह कॅल्क्युलेट करतो. 1,18,800 वर 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह कॅल्क्युलेट करा आणि तो घ्या 20% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्हच्या समोर. तो येतोय 23,760 रुपये. आता नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. 1,31,800 रुपये आपला टोटल प्रॉफिट आहे, त्यातून 20% ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह लेस करा. जी बॅलन्सिंग फिगर येईल ती येईल नेट प्रॉफिट फॉर द इयर. तो येतोय 1,08,040 रुपये. वरची टोटल जी आहे ती खाली टोटलला दाखवून द्या. आता आपला आलेला नेट प्रॉफिट आणि स्टॅट्युटरी रिझर्व्ह हे दोन आयटम आपण पोस्टिंग करणार आहोत 2 नंबरच्या शेड्यूलला. 2 नंबरच्या शेड्यूलकडे या. स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर्ड 23,760 आणि नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 1,08,040. हे दोन आयटम दाखवा 2 नंबरच्या शेड्यूलला. स्टॅट्युटरी रिझर्व्ह ट्रान्सफर 23,760 आणि नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 1,08,040. त्यानंतर 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल करा 5,91,800. आता बॅलन्स शीट कडे या. बॅलन्स शीटला आपण प्रत्येक शेड्यूल पुढे त्या शेड्यूलची टोटल रेकॉर्ड करणार आहोत. 1 नंबरची टोटल 8 लाख,
2 नंबरच्या शेड्यूलची टोटल 5,91,800. 3 नंबरच्या शेड्यूलची टोटल 2,84,940. 4 नंबरच्या शेड्यूलची टोटल 1,54,460. 5 नंबरच्या शेड्यूलची टोटल 90,000. त्यानंतर 6 नंबरच्या शेड्यूलची टोटल 92,700. 7 नंबरच्या शेड्यूलची टोटल 2,62,000. 8 नंबरच्या शेड्यूलची टोटल 9,34,260. 9 नंबरच्या शेड्यूलची टोटल 4,10,000. 10 नंबरच्या शेड्यूलची टोटल 1,33,000 आणि 11 नंबरच्या शेड्यूलची टोटल 89,240. 12 नंबर कंटिंजंट लायबिलिटीचा आहे, तो काउंटिंग मध्ये घ्यायचा नाही, परंतु अमाऊंट रेकॉर्ड करा 12 नंबर समोर. 12 नंबरची टोटल 1,50,000. बिल्स फॉर कलेक्शन नाहीये. आता आपण टॅली करतोय. 1 ते 5 ची टोटल आली आहे 19,21,200 आणि 6 ते 11 ची पण टोटल आलेली आहे 19,21,200. आपला प्रॉब्लेम 19,21,200 ला टॅली झालेला आहे. यामध्ये नवीन जे आयटम होते त्यात एक शेअर प्रीमियम होता, तो नवीन आलेला होता, आतापर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये आलेला नव्हता. आणि दुसरा आयटम जो होता तो होता की आरडीडी आतापर्यंत आपण लोन वर वजा केली होती, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये ऍडव्हान्सेस वर आपण ती वजा केलेली आहे. ओके.